हेलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 21 हा पूर्णपणे कंप्लीट करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे. ज्यांनी सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी सबस्क्राइब करून घ्या, बाजूचे बेल आयकॉन प्रेस करून घ्या. ओके फ्रेंड्स, चला तर मग जास्त वेळ न घेता जाऊया आपण आपल्या प्रॉब्लेम सेट कडे. बघा, या प्रॉब्लेम सेट मध्ये आपण हे क्वेश्चन कंप्लीट करणार आहोत. पहिले फर्स्ट क्वेश्चन मध्ये सबट्रॅक्शन आहेत. हे 8 इक्वेशन दिले त्यांना सबट्रॅक्ट करायचे आणि सेकंड एक वर्ड प्रॉब्लेम आहे तोही आपण क्लिअर करूया. ओके फ्रेंड्स, चला तर मग घेऊया यातला आपला पहिला फर्स्ट क्वेश्चन मध्ये सबट्रॅक्शन. बघा, आता इथे सबट्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर्स इक्वल असेल त्यावेळेला काय करायचं, बघा याला सबट्रॅक्ट करायचंय. त्या ठिकाणी काय करायचंय, वरचे बघा दोन्ही नंबर या दोघांची सबट्रॅक्ट म्हणजे 5 - 1 आणि अपॉन मध्ये बघा दोघांपैकी फक्त एकच लिहायचं आहे 7. ओके, मग आता दोघांची सबट्रॅक्शन करा. 5 - 1 किती मिळणार मित्रांनो? 5 - 1 4 आणि अपॉन मध्ये तुमचा हा 7. ओके, क्लिअर आहे. तर हा फर्स्ट क्वेश्चन, याचे आन्सर मिळणार 4/7. चला सेकंड बघूया. बघा इथे पण डिनॉमिनेटर इक्वल आहे म्हणजेच काय 5 - 3 आणि अपॉन 8. ओके, डिनॉमिनेटर्स ॲज इट इज, जसाचा तसाच. पुढे मग आता यांची सबट्रॅक्शन करून घ्या. 5 - 3 किती मिळणार? तर मिळतोय 2/8. ओके, तर याचे आन्सर मिळून जाईल तुम्हाला 2/8. या प्रकारे आपला फर्स्ट म्हणजे हे दोन इक्वेशन कंप्लीट झाले. पुढचे इक्वेशन 3 मध्ये इथे पण डिनॉमिनेटर्स इक्वल आहे म्हणजेच काय करणार इथे 7 - 2/9. ओके, हा तर मग 7 मधनं 2 जाणार, किती उरतात मित्रांनो? 5. येणार 5/9. क्लिअर. चला नेक्स्ट एक्झाम्पल. 7 मधनं 2 गेले 5. इकडे 8 - 5/11. तर याला सॉल्व करायचं आहे. 8 - 5 किती मिळणार? 8 मध्ये जर 5 जाणार 6 7 8. ओके, म्हणजे 3 and upon 11 3/11. ओके, हे 4 इक्वेशन कंप्लीट. जाऊया पुढचे इक्वेशन. बघा इथे पण काय डिनॉमिनेटर्स 13 आहे म्हणजे तिथे काय होणार तर 9 - 4/13. तर काय मिळणार? 9 - 4 मिळणार 5. 9 मधनं 4 मायनस होणार तर 5 आणि अपॉन मध्ये होणार तुमचा 30. तर असणार आन्सर 5/30. नेक्स्ट एक्झाम्पल. इथे पण काय मिळणार 7 - 3/10. 7 मधनं 3 जाणार मित्रांनो, किती उरतात? 4. ओके, क्लिअर. 4/10. डन. या प्रकारे हे इक्वेशन कंप्लीट होतील. जाऊ पुढच्या इक्वेशन कडे. ओके, बघा पुढचे इक्वेशन 9/12 - 2/12. इथे काय करणार तर 9 - 2/12. मग आता बघा 9 मधनं जर 2 जातात तर उरतात किती? 7/12. क्लिअर. ओके, याचे आन्सर असणार 7/12. बघा आता पुढे 10/15 - 3/15. तर काय होणार इथे 10 - 3/15. मग आता 10 मधनं 3 जाणार, उरतो किती? 7/15. बघा काय असणार 7/15. या प्रकारे मित्रांनो फर्स्ट इक्वेशन जो सबट्रॅक्शन होता त्यातील 8 इक्वेशन आपण कंप्लीट केलेली आहे. ओके, घेऊया पुढचं जे सेकंड क्वेश्चन होता आपला. बघा सेकंड क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय सांगितलंय हे आधी समजून घ्यायचे. क्लिअर. बघा 2 नंबरचा क्वेश्चन आहे 7/10 ऑफ अ वॉल इज टू बी पेंटेड. म्हणजेच काय तर 10तले 7 भाग एवढा भाग काय केलाय पेंटेड करायचा आहे. ओके, रामू हॅज पेंटेड 4/10. म्हणजेच काय 4th पार्ट त्याने काय केलाय पेंट केलाय. म्हणजे टोटल पार्ट एवढा आपल्याला पेंट करायला सांगितलंय. किती? 10 पैकी 7 भाग पेंट करायचे सांगितलेले आहेत. तर आता रामू हॅज पेंटेड 4/10.
रामूने किती पार्ट पेंट केले? त्याचे 10 मधले 4 पार्ट केलेली आहेत. तर इट हाऊ मच मोर नीड टू बी पेंटेड. तर अजून किती भाग पेंटेड करायचा राहिलेला आहे? बरोबर, 10तला 7 भाग करायचा आहे, त्याच्यातनं 4 भाग केलेला आहे, राहिलेला भाग किती असणार हे आपल्याला सांगायचंय. ओके, तर मग बघा याला सॉल्व्ह करताना काय करायचंय, याच्यातनं त्याला सबट्रॅक्ट करून घ्यायचंय. ओके, काय करायचं बघा, तर 7/10 मायनस करायचा केलेला भाग, एवढा भाग करायचा, यातनं आपण एवढा कंप्लीट केलेला आहे. तर मग हा भाग किती असणार हे सॉल्व्ह करायचं. काय करायचं, सबट्रॅक्ट करायचे होते. ओके, सबट्रॅक्ट माहिती आहे 7 - 4/10. तर मग 7 - 4 किती मिळणार? 7 मधनं 4 जाणार, मिळणार 3/10. ओके, तर किती भाग पेंट करायचा राहिलाय? तर 3/10. मग लिहून द्यायचंय हाऊ मच मोर नीड टू बी पेंटेड. तर काय म्हणणार मग तुम्ही, हाऊ मच, तर किती मिळालं हे मिळालं, मग त्या जागी लिहायचंय हे, म्हणजे सो दॅट, इकडे लिहून घेऊ आपण सो दॅट, हे तुम्ही त्याच्या खाली लिहायचंय 3/10. ओके, 3/10 पार्ट नीड टू बी पेंटेड. पार्ट, ओके, पार्ट नीड, हे बघा इथून नीड टू बी पेंटेड एवढं लिहायचंय. नीड टू बी पेंटेड. ओके, 3/10 पार्ट नीड्स टू बी पेंटेड. म्हणजे अजून किती पार्ट कंप्लीट करण्याची गरज आहे? 3/10 पार्ट कंप्लीट करण्याची गरज आहे. ओके फ्रेंड्स, तर या प्रकारे आपला हा प्रॉब्लेम सेट या ठिकाणी कंप्लीट झाला आहे. तुम्ही ह्या प्रकारे त्याला सॉल्व्ह करू शकतात मित्रांनो. ओके, आणि प्रॉब्लेम सेट 22 हा पाहूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी चॅनलला करून घ्या सबस्क्राईब, सोबत बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे जेव्हाही प्रॉब्लेम सेट 22 येणार त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. ओके फ्रेंड्स, तर चला तर मग परत भेटूया आपल्या पुढच्या प्रॉब्लेम सेट सोबत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. ओके फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके, थँक्यू, बाय.